स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आयदर ऑर, यूज ऑफ आयदर ऑर। म्हणजे वाक्यात तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतात की आयदर ऑरचा वाक्यात उपयोग करा, तर हे कशा प्रकारे केले जाईल आणि त्यासाठी काय ट्रिक्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। सर्वात महत्त्वाची सूचना की ह्या व्हिडिओच्या याच्या डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक दिलेल्या आहेत इम्पॉर्टंट अशा ग्रामरच्या, तर त्या तुम्ही जाऊन बघू शकता। त्याचबरोबर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे काय मिळत जातील, नोटिफिकेशन येत जातील। चला तर आता वेळ न गमावता सुरुवात करूया यूज आयदर ऑर या कन्सेप्टला समजून घ्यायला। यूज आयदर ऑर, ठीक आहे। तुम्ही 10वीच्या बोर्डची परीक्षा देताय, 12वीच्या बोर्डची परीक्षा देताय किंवा स्पर्धा परीक्षा देताय किंवा मग 8वी 9वीची एक्झाम देताय, सर्व एक्झाममध्ये हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर असा प्रश्न आल्यानंतर काय करायचं हे खूप सोपं आहे आणि खूप जास्त अवघड आहे असला तो भाग नाही। फक्त त्यासाठी काय थोडंसं आपल्याला काय करायचं, कॉन्सन्ट्रेशन करायचं कन्सेप्ट समजून घेण्यावर। तर बघा काय दिलेलं आहे, पहिलं वाक्य दिलेलं आहे सचिन विल मीट विकास, सूरज विल मीट विकास। या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसेल, या वाक्याचे कर्ते जे आहेत ते भिन्न आहेत, सब्जेक्ट जे आहेत ते काय भिन्न आहेत। आणि या उलट तुम्हाला एक दुसरी गोष्ट दिसेल की या वाक्यातलं प्रेडिकेट म्हणजे विधेय जे आहे ते कसं आहे तर सारखं आहे। म्हणजे सब्जेक्ट नंतरचा जो भाग असतो, आता हे सब्जेक्ट आहे सचिन आणि सचिनच्या नंतरचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात, प्रेडिकेट असं म्हणतात। कुठपर्यंत, फुल स्टॉप पर्यंत त्याला काय म्हणतात, प्रेडिकेट असं म्हणतात। तर हे ज्या दोन्ही गोष्टी दोन्ही वाक्याच्या त्या कशा सारख्या आहेत, मग तुम्हाला काय करायचं आहे तर ह्या दोन्ही सारख्या ज्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, एका साईडला काढायच्या आहेत। म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता बघा, म्हणजेच तुम्हाला आयदर ऑरचा वापर ह्या दोन्ही शब्दांच्या सुरुवातीला करावा लागेल। म्हणजे पहिल्या सेंटेन्सच्या पहिलं जे सेंटेन्स आहे त्यातला वेगळा जो कर्ता आहे त्याच्या अगोदर आयदर तुम्हाला लिहावं लागेल। जसं एक्झाम्पल बघा, आन्सर बघतोय आपण, आयदर सचिन और दुसऱ्या वाक्यातला कर्ता तुम्हाला घ्यायचा इथं सूरज, आणि वाक्यातलं दोन्ही वाक्यातलं प्रेडिकेट जे आहे ते सारखं आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे लिहावं लागेल। मग ते तुम्ही कसं लिहू शकता, सोपं आहे, विल मीट विकास, विल मीट विकास, हे झालं त्याचं आन्सर। फक्त जे समान करते ते एका साईडला काढा, सॉरी समान जो भाग आहे प्रेडिकेट आहे तो एका साईडला तुम्हाला काय करायचं आहे, एकदाच वाक्यात वापरायचं आहे। आणि जे भिन्न भिन्न करते त्यांच्या अगोदर तुम्हाला काय करायचं तर आयदर ऑरचा वापर करायचा आहे। त्याच्यामुळे तुम्ही याचा असा प्रकारे त्याचा आन्सर लिहू शकता। आता पुढचं एक्झाम्पल बघूया, स्नेहा वेंट टू मुंबई मेनी टाइम्स टू फेच द डॉक्टर, ओके। आणि खाली त्यानंतर आहे शी वेंट टू मुंबई मेनी टाइम टू ब्रिंग मेडिकल। आता इथे या गोष्टी तुम्हाला एक दिसत आहेत बघा, त्याच्यामध्ये सारखा भाग कुठला आहे तो अगोदर तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला दिसेल स्नेहा वेंट टू मुंबई मेनी टाइम्स, आणि पुढा हा जो ही आहे, हा जो ही दिसतोय हा सुद्धा कशासाठी, स्नेहासाठीच वापरलेला आहे। त्यामुळं स्नेहापासून तर शी वेंट टू मुंबई मेनी टाइम हा काय झाला, सारखा भाग झाला। आता तुम्ही म्हणाल हा टू सुद्धा काय सर सारखे दोन्ही ठिकाणी, परंतु टू हा तिथे इन्फिनिटिव्ह बनवण्यासाठी वापरलेला आहे, त्यामुळे तो सारखा भाग येणार नाही। तर आता हे दोन्ही गोष्टी एका साईडला तुम्हाला काढायच्या आहेत। मग आता इथे काय झालंय की कर्ते जे आहेत ते सारखे आहेत, इथे कर्ते भिन्न होते, सचिन आणि सूरज हे दोन्ही कर्ते भिन्न होते, इथे जे कर्ते काय आहेत तर सारखे झालेले आहेत, किंवा वाक्याचा सुरुवातीचा भाग हा काय तर सारखा आहे। मग अशा टायमाला काय करायचंय तर जो सारखा भाग आहे तिने तुम्ही काय करा, वाक्याची सुरुवात करा, कारण तो सुरुवातीला आलेला आहे। त्यामुळे आपण इथे लिहिणार आहोत स्नेहा वेंट टू मुंबई मेनी टाइम्स, ओके। मग आता जो सारखा भाग नाहीये तो म्हणजे टू फेच द डॉक्टर आणि टू ब्रिंग मेडिसिन। मग आता आपण लिहिलं पहिला भाग स्नेहा वेंट टू मुंबई मेनी टाइम्स, त्यामुळे आपला हा खालचा भाग लिहायची गरज नाही, कुठला, शी वेंट टू मुंबई मेनी टाइम, कारण सारखा असल्यामुळे आपण त्याला एका साईडला काढलंय। त्यानंतर तुम्हाला टाइम्स नंतर करायचं इथे आयदर, पहिल्या वाक्यातलं तुम्हाला काय करायचंय तर जे सारखं भाग नाही तो तुम्हाला लिहायचा आहे, आयदर टू फेच द डॉक्टर, आणि दुसऱ्या वाक्यातला जो सारखा भाग नाही त्याच्यानंतर त्याच्या अगोदर तुम्हाला लिहायचं आहे ऑर
टू ब्रिंग मेडिसिन ऑर टू ब्रिंग मेडिसिन हे त्याचं आन्सर असणार आहे. चला पुढचं उदाहरण बघूया. एक्झाम्पल नंबर 3 बघा काय दिलंय. एक्झाम्पल म्हणतंय ही कांट स्पीक इंग्लिश, ही कांट स्पीक हिंदी. आता यातला सारखा जो भाग येतला अंडरलाईन करा अगोदर. ही कांट स्पीक, ही कांट स्पीक. तर अशा टायमाला तुम्हाला मी सांगितलंय की सारखा भाग आहे तो सुरुवातीला आलेला आहे, त्यामुळे त्याचीच वाक्याने तुम्हाला काय करावं लागेल, सुरुवात करावी लागेल. मग आपण अगोदर दोन्हीतला सारखा भाग लिहून घेऊया. ही कांट स्पीक. आता जे दोन असमान भाग आहेत जे सारखे नाही आहेत त्याच्यातला पहिल्या वाक्याच्या पूर्वी तुम्हाला आयदर लिहायचं आहे. आयदर इंग्लिश, इंग्लिश तुम्हाला ई कॅपिटल्स लिहावं लागेल, और हिंदी. ओके, समजलंय. त्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल बघूया. धनुष लव्स प्लांट्स, ही लव्स ट्रीज. सारखा भाग काढा. धनुष लव्स, ही लव्स. हा धनु जो शब्द आहे तो सुद्धा धनुषसाठीच वापरलेला आहे. तर बघा आपण ते लिहून घेऊया अगोदर. धनुष लव्स. आता असमान भाग प्लांट्स आणि ट्रीज आहेत, त्यामुळे पहिल्या भागापूर्वी तुम्हाला लिहायचं आहे आयदर, आयदर प्लांट्स और ट्रीज. हे झालं त्याचं आन्सर. ओके, पुढचं एक्झाम्पल दिसतंय बघा. ज्योती ग्रोज व्हेजिटेबल्स, सीमा ग्रोज व्हेजिटेबल्स. आता या वाक्यात तुम्हाला दिसेल की काय आहे, इथे ज्योती आहे, इथे आहे सीमा. ओके, या दोन्ही गोष्टी जे करते ते भिन्न आहेत, परंतु जो प्रेडिकेट आहे, प्रेडिकेट म्हणजे पुन्हा सांगतोय, प्रेडिकेट म्हणजे सब्जेक्ट नंतरचा जो पूर्ण भाग आहे फुल स्टॉप पर्यंतचा त्याला प्रेडिकेट असं म्हणतात. हे जे प्रेडिकेट्स आहेत ते सारखे आहेत, जे अंडरलाईन केले ते सारखे आहेत. मग अशा टायमाला तुम्हाला सांगितलेलं आहे की वाक्याची सुरुवात तुम्हाला कशाने करावं लागेल, आयदरने करावं लागेल. मग इथे लिहा आयदर. पहिल्या वाक्यातील करता ज्योती और सीमा. ओके, आणि जो सारखा भाग आहे त्यातला सुरुवातीच्या वाक्यातील लिहून टाका, तो म्हणजे ग्रोज व्हेजिटेबल्स. ओके, आता काही एक्झाम्पल्स मी बोर्डवर लिहितोय ते तुम्ही काय करणार आहात, सॉल्व्ह करणार आहात. ओके, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पॉज करावा लागेल, वाक्य बघावे लागतील आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. आता मी माझ्यामुळे जर दिसायला अडचणीत असेल तर मी थोडासा साईडला होऊन जातो. चला तर वाक्य मी इथे लिहितोय आणि ते तुम्ही काय करणार, सॉल्व्ह करणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुमच्यासाठी काही एक्झाम्पल्स आहेत, हे तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि याचे आन्सर्स तुम्ही मला काय करणार आहात, कमेंट सेक्शनमध्ये कळवणार आहात. ओके, बघत राहा आपलं चॅनल सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन. तुमच्या काही शंका आणि काही अडचणी असतील तर निश्चितच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ओके, तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करणार त्यावेळेस बेल आयकॉनवर जरूर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या काय मिळतील तर नोटिफिकेशन मिळतील. बघत राहा आपलं चॅनल. थँक्यू अँड टेक केअर.